नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाचे अनालिसिस व्हिडिओमध्ये मित्रांनो. तुम्ही बघू शकत असाल, काल जो डेटा दिला होता तुम्हाला आजच्या मार्केटसाठी, 10 तारखेच्या मार्केटसाठी, तो कम्प्लीट परफेक्टली वर्क झाला मित्रांनो. मार्केट वरती ओपन झालं तरी पण मार्केट खाली आलं. रिझन होतं 6-6.5-7 लाखाच्या पोझिशन्स कॅरी केल्या होत्या रिटेलरनी पॉझिटिव्ह साईडला, आणि काउंटररी एफ-आयजनी त्या पोझिशन्स 5 लाखाच्या कॅरी केल्या होत्या निगेटिव्हच्या, आणि प्रोने 2,10,000च्या. क्लिअर कट डेटा निगेटिव्ह होता, हेवी निगेटिव्ह. तर त्या हिशोबाने मार्केट आपल्याला ऑलमोस्ट 200-2.25 पॉईंट हाय पासून लो पर्यंत आपल्याला बघायला मिळालं. तर आज तुम्ही बघू शकत असाल डेटा कशा पद्धतीने आलाय. डेटा वाढून आलेला आहे मित्रांनो, आणि जो हेवी चेंजेस झालेले आहेत ना, ते चेंजेस झालेले आहेत प्रो साइडने. प्रोने प्रोएक्टिव्हली काम केलेलं आहे आणि त्या हिशोबाने पोझिशन ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकत असाल की कॉल जे शॉर्ट्स आहेत ते त्यांनी वाढवलेले आहेत 47%. ओके, तर नेट टू नेट ज्या पोझिशन्स आहेत ना कॉल शॉर्ट्स मधल्या, त्या त्यांच्या आता कॅरी आहेत 2.25 लाखाच्या, आणि इथे फुटवर जवळजवळ 1.5 लाखाच्या. तर ते मार्केट थोडस साइडवेज टू निगेटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. ठीक आहे, निगेटिव्ह पोझिशन्स आहेत. त्यानंतरून एफ-आयचं ज्यावेळी गणित बघाल ना तुम्ही, ते 4,96,000च्या पोझिशन्स त्यांनी कॅरी केलेल्या आहेत, आणि रिटेलर पुन्हा एकदा ऑलमोस्ट 1.5 लाखाच्या पोझिशन्स वाढवून त्या ठिकाणी आता पोझिशन झालेल्या आहेत 8,47,000च्या. तर हे अर्ली साईन आहे मित्रांनो मोठ्या फॉल साठीचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने रिटेलर लुटतच राहील, सपोर्ट रेजिस्टन्सच्या नादात अडकतच राहील. आज पण त्याला 100 ठिकाणी सपोर्ट दिसला असेल आणि त्याने लॉंग केला असेल मित्रांनो, आणि मोठ्या प्रो प्लेअरनी त्याला कंटिन्युअस प्रत्येक एका लेवलला चिटकवत गेला आणि सेल करत करत मार्केट खाली आणलेलं आहे. आता तुम्हाला हे वाटत असेल इथे आपल्याला SGX निफ्टी पॉझिटिव्ह दिसतो, पण बिलीव्ह मी, हा थोडासा फ्लॅट टू निगेटिव्ह असण्यासाठीचा प्रयत्न करेल. साइडवेज मुवमेंट असणार आहे आणि थोडीशी बायस जो आहे तो खालच्या साईडला असणार आहे. म्हणजे जरी 50-60 पॉईंट वरती ओपन झाला तरी तो 30-40-20-10 अशा खालच्या उताराने आपल्याला तो ट्रेड होताना दिसू शकतो. अशा प्रकारचं हे गणित आहे. तर बघूया आपण उद्याचा दिवस कसा प्ले आउट होतो. डेटा निगेटिव्ह आहे, सगळे एफ-आयज मोठे प्लेयर्स हे आता डिसेंबर एंड येतोय म्हणून हे सेलिंग हे कंटिन्यू चालू असती. तुम्हाला याचं रिझन नसेल माहित तर ओल्ड इन्व्हेस्टर तुम्हाला सांगतील हे असं का होतं. हे त्यांच्या फॉरेन मध्ये म्हणजे बऱ्याचशा एफ-आय जिथून येतात अशा कंट्रीज मध्ये, US, UK मध्ये, जपानमध्ये, हे होतं काय की त्यांना सुट्ट्या असतात इयर एंडच्या, आणि त्यांचं जे फायनान्शियल इयर असतं ते डिसेंबर एंडचं असतं, आणि अशा पद्धतीने हळूहळू पोझिशन त्यांचं कमी करायचं काम चालू असतं. तर हे ह्या डिसेंबरला नाही, ऑलमोस्ट प्रत्येक डिसेंबरला अशाच पद्धतीचं काम त्या ठिकाणी होत असतं. तर ठीक आहे, आपण डेटावर एक्झॅक्ट इनसाइड बघण्याचा प्रयत्न करतो आणि अशा हिशोबाने होतं. तुम्ही म्हणाल मग ऍक्च्युअल ग्रोथ होईल कधी मार्केटमध्ये, तर ती ग्रोथ अपेक्षित असते मार्च नंतर. ठीक आहे, फर्स्ट क्वार्टर नंतर. अशा पद्धतीचं हे गणित आहे. असे डेटाचे इनसाइट तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट चेक करा, प्रोफाईल मध्ये माझे डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही रीच आउट करू शकता. मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. तुम्ही जर शिकणार असाल, इंटरेस्टेड असाल, सपोर्ट रेजिस्टन्स आणि बाकी फालतूगिरी पासून तुम्हाला ऍक्च्युअल डेटा ड्रिव्हन काम करायचं असेल तर मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. तुम्ही शिकण्यासाठी एक पाऊल पुढे उचला, मी तुम्हाला प्रो करून सोडेल आणि एकदम पॉझिटिव्ह जर्नी, डेटा ड्रिव्हन जर्नी त्या ठिकाणी तुम्हाला पुढे करता येऊ शकते. ठीक आहे, तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.